संजय राऊत बोलत आहेत. त्या क्षणी जाऊ शकले नाहीत, एवढे तुम्ही घाबरलेले होतात, एवढे तुम्ही भयग्रस्त होता. हा तुम्ही नेतृत्व म्हणता ना, ठाण्याचं नेतृत्व मी करतो अनेक वर्ष, पण बदलापूरच्या त्या पीडित महिलेचा ती तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते 10 तास. हे काय विरोधकांनी केलं का? ती आई, त्या लहान मुलीची आई जी स्वतः एक गरोदर आहे महिला, ती 10 तास ती वणवण फिरत होती. यात विरोधकांचा काय दोष आहे? काल तुम्ही पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांची बदलापूर नंतरची क्लिप व्हायरल झाली आहे आणि मुख्यमंत्री असं सांगतायत की 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशीच एक घटना घडली, पण आम्ही ती फास्ट ट्रॅकवर चालवली आणि आरोपीला 2 महिन्यापूर्वी फाशी दिली. ऐकलत ना आपण? वडेट्टीवारांनी पण ट्विट केले आता. माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली, कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला फास्ट ट्रॅक, कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं, लटकवण्याची शिक्षा ठोठावली, आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली, याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का की भलत्याच माणसाला फाशी दिलाय? हा, दुसरा असं आहे की फाशीची जागा त्याने सांगावी. वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली? एखाद्या राज्यामध्ये जर कोणाला फाशीची शिक्षा ही अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते, राज्यपालांचा आदेश काढावा लागतो. महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझं आव्हान आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी गांभीर्यानं घ्यावं आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी, आणि जर तुमच्याकडे अशी काही नोंद असेल तर तुम्ही ती महाराष्ट्रासमोर आणावी. हे मुख्यमंत्री 1 नंबरचे खोटारडे आहेत. 1 नंबरचे, बरं का, 1 नंबरचे खोटारडे आहेत. गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत. त्यांनी महाराष्ट्राला का मूर्ख समजलंय का? आम्ही विरोधकांना काय एवढीच काम आहेत? महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत. काल पुण्यामध्ये झाले, अकोल्यात झाले. काय करतायत मुख्यमंत्री? लाडकी बहीण योजनेचा सुरक्षेवरून आता नितेश राणेंनी टीका केलेली आहे. त्यांनी म्हटलंय की फक्त कळ काढत बसले तरी जेटला सुरक्षा मिळते. नेमकं चाललं काय? नेमकं त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे ना, त्याचे जे पिताश्री आहेत ते काढून द्या ना. त्याने कुठली कळ काढली? बरं काय, अशा लोकांना गृहमंत्री आवरू शकत नसतील शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर. हा, याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारवर तुमचा विश्वास नाही, मोदींच्या सरकारवर, अमित शहांवर, गृहमंत्र्यांवर. तुम्ही तसं पत्र लिहा मग की तुम्हाला काही कळत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र ज्यांना सुरक्षा दिली आहे केंद्राने ती काढून घ्या. त्याने पत्र लिहावं आणि अमित शहाना पत्र लिहावं की तुम्हाला काय कळत नाही, ती मूर्खात, तुम्ही कोणालाही सुरक्षा देत आहे. शरद पवारांसारख्या नेत्यांवर तुम्ही अशा प्रकारची भाषा करता आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री तोंड शिवून बसलेले आहेत. सर, रेखा सकटच्या आश्रमातून 2 महिलांना सुटका मिळालेली आहे सेक्स स्कॅन्डलच्या संदर्भात. कुठल्या? रेखा सकट, कराडच्या रेखा सकटला. आणि जेव्हा लोकशाहीने बातमी चालवली तेव्हा पोलिसांना जाग आलेली आहे. हो आहे ना, हे महाराष्ट्रात अशा घटना घडतायत आणि मुख्यमंत्र्यांकडे त्याची माहिती नाही आहे. साहेब, लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो आता 1% निधी सर्व ज्या महिला बालकल्याण योजना आहेत तो वळवण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम हा आता इतर ज्या महिलांसाठी इतर अनेक योजना महिलांच्या त्याच्यामुळे रखडल्या आहेत. मुलांच्या आश्रमशाळांच्या सुद्धा निधीमध्ये घट करण्यात आलेली आहे. भविष्यामध्ये शिक्षणातला निधी सुद्धा कमी केला जाईल, कारण त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी हे सरकार कोणत्याही थराला जाईल. जर सरकार आणण्यासाठी 50 रेडे कापू शकतात गुवाहाटीत जाऊन, तरी जनतेचे बळी घेतीलच. चला, लाडका शेतकरी मुख्यमंत्र्यांचा ताप मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांचा ताप आलेला आहे. माझ्या सरकारने यार तुम्ही मला असं वाटतं त्याच्यावरती त्या समाजाचे नेते अधिक चांगलं वक्तव्य करू शकतील. लाडक्या बहीणप्रमाणेच लाडका शेतकरी योजनेची घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी काल. लाडका शेतकरी म्हणून करू. याच्या आधी काही शेतकरी लाडका नव्हता कोणाचा, यांचाच लाडका आहे. त्याने खरं लाडका गद्दार ही योजना आणली पाहिजे. लाडका गद्दार, लाडका बेईमान या योजनेची गरज आहे.
कारण भविष्यामध्ये त्यांचं सरकार गेल्यावर त्यांना आपल्या लाडका गद्दारांनाच घेऊन बसावं लागेल. तर मुख्यमंत्री अतिशय खोटं बोलत आहेत. ती घटना नेमकी कुठे घडली, आरोपीला फाशी कुठे दिली, फाशीची शिक्षा कोणाला दिली आणि तो आरोपी कोण आहे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर अहवाल द्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर निवडणुका जिंकण्यासाठी ते आता कोणत्याही थराला जातील, भविष्यात शिक्षणातले निधी कमी केला जाईल असं देखील यावेळेस राऊतांनी म्हटलं आहे. शिवाय लाडका गद्दार अशी योजना सुरू करावी असं म्हणत देखील यावेळेस संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.